Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। लड़की के परिवार ने आरोप लगाया है कि महिला एवं बाल विकास विभाग के अधिकारियों ने उल्लासनगर स्थित सरकारी बालिका संरक्षण गृह में भर्ती नाबालिग लड़की से 1.5 लाख रुपए की मांग की। नाबालिग लड़की के परिवार ने आरोप लगाया है कि लड़की को सुधार गृह से रिहा कराने के लिए पैसे की मांग की गई थी। वहीं अभिभावकों का कहना है कि उस जगह पर लड़की से तरह तरह के काम भी करवाए जा रहे हैं। हालांकि लड़की के अभिभावकों ने विभिन्न राजनीतिक हस्तियों के माध्यम से हम पर दबाव बनाने की कोशिश की कि हम लड़की को यहाँ से छुड़वा दें। बाल विकास विभाग के अध्यक्ष ने सफाई दी है कि अभिभावक आरोप लगा रहे हैं, जबकि हमने ऐसा नहीं किया। इस बीच उल्लासनगर 5 के एक हॉल में इस नाबालिग लड़की की शादी की तैयारी चल रही थी, लेकिन किसी अज्ञात व्यक्ति ने चाइल्ड हेल्पलाइन नंबर पर शिकायत कर इस शादी की जानकारी दे दी। इसके बाद पुलिस और महिला एवं बाल कल्याण विभाग ने शादी रुकवा दी। इसके बाद नाबालिग लड़की को उल्लासनगर स्थित सरकारी बालिका संरक्षण गृह में रखा गया। उस समय परिवार ने आरोप लगाया था कि उसे सुधार गृह से मुक्त कराने के लिए पैसे मांगे गए और काम भी दिया गया। हालांकि महिला एवं बाल विकास विभाग ने इन आरोपों से इनकार किया है। ठेवलं होतं ते 4 दिवस झाले तिला सोडलं ते आम्ही 4 दिवसाची वाट बघितली। ठीक आहे 4 दिवस प्रोसिजर तंत्रे बोलले आम्हाला प्रोसिजर पूर्ण होईल 4 दिवसांत तुम्ही मुलीला घरी घेऊन जा तसे ते बोलले। 4 दिवसांनी काय सोडले नाही मग अजून 2-3 दिवस लावले। 2-3 दिवस आम्ही आधीमध्ये गेलो तर त्यांना सांगितलं आम्ही म्हणलं आमच्या मुलीला सोडा। त्यांचे हातपाय जोडले। ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये कॅमेरा लावला ते पण कॅमेरा आहेत ते आम्ही चेक करून घ्या पाहिजे तुम्हाला असं वाटलं तर। पण ते बाहेरनं आम्हाला माहीत पडलं की ते पैसे जे मागणी केले त्यांनी चुकून लपून ते त्यांच्यासोबत ते दुसरी मॅडम बसते तिने पैसे जे मागणी केले आमच्याकडं ते बोलले पैसे भरा तुमच्या मुलीला आतुरात सोडतो आम्ही। किती पैशाची मागणी केली? 1.5 लाख रुपयाची मागणी केली। मी म्हणलं आमच्याकडे एवढे पैसे नाही आम्ही एवढे पैसे देऊ शकत नाही। सांगून खातो म्हणलं मी घरीच आहे सध्या मी हार्ड पेशंट आहे। माझी बायको एकटी 4 मुलांना सांभाळते पण जुने भांडीचे कामं करते ती ते थोडे पैसे काय आम्ही देऊ शकलो नाही तर ते अजून थोडं दिवस वाढवत गेले। ती मॅडम सुट्टीवर आहे ती मॅडम ते पल्ले मॅडम इकडे आहे ते तिकडे प्रोग्रामला गेली आहे ती काय तुझा प्रोग्राम आहे तसं करू आम्हाला लडखोर झाले। मुलीला पण ते आतमध्ये एकदम हे झालंय तिला पूर्ण सायको टाईप होते मुलगी। हा तिथं पण कामं करावं तिथं भांडी घासा ते धुणं करा ती चादरी धुवा सगळ्यांची आणि तिथं काय ती मुली पण असतात ते पण मुली कसं तिथं पहिले जे मुली असतात ना ते त्यांना कामं करायला लावतात। तिला जेवणावर पण उठवलं तिला जेवण ताट पण खिचून घेतली। सकाळी ते नाही कामं करी बोलले तर कंप्लेंट करणार असे बोलतात ते तिकडनं आतून। मग तिला टाकी उचलायला लावली टाकी उचलता तिची हालत पुरी एकदम पेन झाली तब्येत खराब झाली तिची पूर्ण छातीत आणि पोटात दुखा लागलं होतं तिच्या सकाळी। मग ते आम्हाला फोन केला वाटतं मग आम्ही तिकडे गेलो तिकडे हॉस्पिटलमध्ये आणलं तिला। कोणत्या मॅडमने पैशाची मागणी केली काय नाव माहिती त्यांचं? झेंडे मॅडमने मागणी केली। त्यांच्या बाजूलाच बसतात ते राणी मैडमच्या राणी बैसाने मॅडमच्या त्याच्या बाजूलाच बसतात ते। आणि आज ते पल्लवी मॅडम तर आम्ही भेटले ना ते पहिले दिवस होते ते नंतर बोलतात की ते त्यांच्याकडे रिपोर्ट आहे त्या पहिले सगळं पोलिस बोलले सगळे यांच्या हातामध्ये आहे तो आमच्याकडून काय होणार नाही। पोलिस बोलले पण ठीक आहे त्यांच्याकडून काय होणार नाही। मग आम्ही यांच्याकडे गेलो त्यांचे हातापाय जोडले ते सोडायला मागत नाही ते फक्त सोडण्यासाठी किती 1.5 लाख रुपये मागितले? हा फक्त सोडण्यासाठी बोलते रातोरात तुम्हाला सोडून देईल बोलतो मुलीला पैसे भरा मुलीला सोडणार आम्ही। आणि ते मुलीला सोडत पण असेल नंतर आम्ही बोललो ते पैसे भरले आपण सोडून पण दिलं का तू कुठून इथून तिथून पैसे करून अजून काढून सोडून पण दिला पैसे भरले पण सोडून दिल्यानंतर काय आरोप लावणार माहिती? पालकांकडनं जे आरोप करण्यात आले
पूर्णपणे खोटे आहेत. त्यांची मुलगी, कारण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवसापासून 24 तारखेपासून ज्यापासून बालविवाह आम्ही रोखला, त्या दिवसापासून आमच्या प्रिमायसेसमध्ये सगळे गुंड राजकीय नेते त्यांनी इथे आणले. त्यांच्या मार्फत आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सोडू शकत नाही हे त्यांना सांगितल्यानंतर आणि त्यांचे सगळे मनसुबे फेल गेल्यानंतर त्यांनी हे पैसे मागण्याचं जे हत्यार आहे किंवा आमच्यावर जे आरोप आहेत या आरोपांचं हत्यार त्यांनी आमच्यावर उगारलेलं आहे. आणि हे सगळं त्यांचे जे आरोप आहे त्यांचं आम्ही खंडन करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्थेमध्ये मुलगी दाखल केलेली आहे ती काळजी आणि संरक्षणासाठी, कारण की वडिलांना अटॅक आला हे सांगून, दोनदा अटॅक आला हे सांगून त्यांना तिला लग्नासाठी तयार केलेलं आहे. तर मुलगी कुठे खचलेली दिसली किंवा तिच्यावर अजून वेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्यात आलाय का, ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तिला समुपदेशनाची गरज होती. त्यामुळे आम्ही तिला संस्थेमध्ये दाखल केलं होतं. आणि त्याच्यानंतर पालक एक दिवसही आम्हाला एकटे भेटलेले नाहीत. ते दररोज कोणा ना कोणा पॉलिटिकल लीडर किंवा इतर यंत्रणेतील लोक आणून आमच्यावर दबाव आणत होते. त्याच्यामुळे ह्या केसमध्ये इंडिपेंडेंटली काम करण्यासाठी पालकांनी स्वतः स्कोप दिला नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी हे अशा पद्धतीचं कुभांड रचलेलं आहे आमची मानहानी, आमची बदनामी करण्याचं. तर हे पूर्णपणे चुकीचं असून ह्यापुढे आम्ही मानहानीचा दावा कोर्टामध्ये दाखल करणार आहोत. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।